गंगापूर तालुक्यातील मौजे भेंडाळा येथील गट क्रमांक 214 संदर्भातील आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। मौजे भेंडाळा गट क्रमांक 214 मधील भोगवटदार वर्ग 2 जमिनीच्या संदर्भात येथील भोगवटदार या प्रकरणी तथा गंगापूर येथील दुय्यम निबंधक अधिकारी अजित वीर यांच्यावर अद्यापर्यंत कारवाई केली नाही आहे। यांच्यावर जर कारवाई नाही झाल्यास काही दिवसात आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा नातेवाईकांनी दिलाय। अब्दुल गनी खान फाजल खान पठाण यांनी न्याय न मिळाल्यास दिनांक 25 जानेवारी 2026 पासून संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता। पोलीस प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। कारवाईनंतर तक्रारदारांनी प्रस्तावित आमरण साखळी उपोषण मागे घेत आंदोलन स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे। गंगापूरमध्ये दस्तऐवजांच्या आधारे झालेल्या फेरफार नोंदीतील गंभीर या प्रकरणात अखेर संबंधित तलाट्यावर निलंबनाची कारवाई केली आहे। या प्रकारे तलाटीचा निलंबित झाला आहे, परंतु मुख्य जबाबदार गंगापूर येथील दुय्यम निबंधक अधिकारी अजित वीर यांच्यावर अद्यापपर्यंत कारवाई केली नाही आहे। यांच्यावर जर कारवाई नाही झाल्यास काही दिवसात आत्मदहन करण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला आहे। जमीन झाली याच्यामध्ये फार मोठा अपार झालेला आहे। यामध्ये जे तो दुय्यम निबंधक गंगापूर यांच्यापासून तो महसूल कार्यालय येथील तलाठी हे जे काही कर्मचारी आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये जे पोलीस प्रशासन जे देखील जे त्यांना पूर्ण म्हणजे मदत करीत होते। म्हणून आम्ही वारंवार यांना निवेदन तक्रार दाखल करून सुद्धा जे तो काही हे झालं नव्हतं। म्हणून अशी आमची अपेक्षा आहे आता यापुढे का माननीय शासनाने व पोलीस प्रशासनाने जे तर संबंधित दुय्यम निबंधक याच्यापासूनच जे तर सुरुवात करावी, त्याला निलंबित करावे, अथवा त्याच्यावर जे तर त्यांनी सुरुवातपासून जे वर्ग 2ची जमीन असून सुद्धा त्यांनी जे ते खरेदीखत कशी काय केली यापासूनच हा म्हणजे प्रकार पुढे हा लांबणीवर आलेला आहे। म्हणून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करून त्याच्यावर जे तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व यामध्ये जे बापाने जे तर लेखाने जे त्यांना धोकाधडी केलेली आहे व त्याच्यासोबत जे शेत जमीन खरेदी करणारे जे लोक आहे व इतर जे लोक आहे, आम्हाला हे पण माहिती मिळाली की ते मुसा खान फरार असून ते जे आहे तर सध्या जे आहे तर पैठण तालुक्यातील काही वाळू तस्कर त्याला पूर्णपणे मदत करीत असल्यामुळे संबंधित त्या वाळू तस्करांना सुद्धा जे त्याला पाठीशी घालत आहे त्यांच्यावर सुद्धा जे तर पोलीस प्रशासनाने तात्काळ म्हणजे आता गुन्हे नोंद झाल्यामुळे तुम्ही जे उपोषण करण्यासाठी तुम्ही अर्ज दिला आहे त्या संदर्भात आज पोलीस स्टेशनमध्ये आले आहे, काय लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे? नाही, सध्या जे तर असं आहे जोपर्यंत जे तर आमच्या वडिलाची जशा प्रकारे जे तर फसवणूक करण्यात आलेली आहे, जोपर्यंत त्यांची जे फसवणुकीची पूर्तता म्हणजे त्यांना जे पैसा जे त्यांचा आहे त्यांना मिळत नाही, त्यांची जे विक्री केलेल्या जमीनचा मोबदला मिळत नाही व जोपर्यंत संबंधित लोकांवरती गुन्हे नोंद होत नाही तोपर्यंत ते आम्ही आमचं पुढील उपोषण पुढे चालू करणार आहे। परंतु आम्ही जे आज रोजी फक्त जे तर पोलीस प्रशासनाला सहकार्य करून तुर्तास हे ते जे उपोषण आमचं आम्ही मागे घेणार आहे।